मित्रांनो, आज आपला ब्लॉग आहे मराठीतून, कारण आपण चाललेलो आहे देवीला. तर देवी इगतपुरी शहरातील. तर आपल्याला आले काकडी उपवासाला चालते ते उपवासाला. तर आम्ही आमचा उपवास आहे म्हणून आम्ही खातोय हे काकडी. कारण तुम्हाला माहिती आहे की आता नवरात्रीत देवी बसलेत आपल्या इथं. मग आता लोकांचे उपवास असतात आणि आम्ही जिथून चाललोय त्याच्या बाजूला एक चांगला एक नाला आहे. म्हणजेच हे पाणी ना पुढे एक ना तलाव आहे, तर ते तलावातून हे पाणी येतं. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर इगतपुरी, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या शहरात रेल्वे डॅम पाशी तिथंच एक देवी पण तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिथं एक स्पॉट पण आहे, तर तुम्ही येऊ शकता तिथे. तर आमच्या अख्खी फ्रेंड्स आणि सगळेजण चालले काकडे खात चाललेत मित्रांनो. सगळे अख्खे लोक गेलेत पुढे, तर आम्ही पण त्यांच्या मागे थोडा चाललोय मागे. व्ह्यू घेत चाललोय, कारण पूर्ण इथं पाहू शकता पूर्ण हे झालेलं आहे, पूर्ण हिरवं. तर आता जाऊ आपण आणि तुम्हाला त्याला दाखवतो. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. पानाची जाळी झालेली आहे, काय नाही पाण्याला नाही, झाड नाहीये. ही एक प्रकारची वेल आहे जी इथं जे झाड आहेत ना त्याच्याने ती वाढत चालली आहे. तर हे बघा काय इथं काहीतरी आहे, एक स्पायडर आहे, थोडा मोठा आहे. आता जाऊ. तर आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आम्ही. एवढं हिरवगार कधीच शहरात मिळत नाही जेवढं आमच्या इथं हिरवगार आहे. आता थोडस पुढे. तर आम्ही आता काकडी खायचा विसरून गेलो ब्लॉग मध्ये. आणि आमची टीम मध्ये अजून 2 जण, एक जण तर माहित आहे पण दुसरा जण पण आलाय. पण आता बाकीचे ब्लॉग तुम्हाला असं देवीच्या ठिकाणी जात असेल तर मराठीतून, व एखादं चॅलेंज असेल तर आपल्याला हिंदीतूनच मिळेल. आणि माझे शॉर्ट्स, ब्लॉग, चॅलेंजेस सगळे चॅनलमध्ये मिळतात. आणि तुम्हाला चॅलेंज आमच्या व्हिडिओमध्ये टाकलं हाइड अँड सीक. आता जाऊ आणि मिळू आपण त्या स्पॉटवर. तर तुम्हाला एक दाखवतो. मग थोडं कॅमेरा हे करतो. हॅलो गाईज, आम्ही तेव्हा पण येतो. गाईज, आम्ही जेव्हा येतो ना तर इथं जो खांब आहे ना त्याला ना इथून जेवढे दगड आहे ना ते मारून फेकतो. आणि त्याला आम्ही ना असं प्राइज दिलेला आहे की जो असं करी त्यांना आम्ही प्राइज भेटू. हे चला रे, सगळे गेले आहे त्याला. मित्रांनो, तुम्हाला सांगू, आम्ही एकटे मुलं नाही आले. आम्ही आता आमच्या पालकासोबत आलोय. म्हणजे आमची मोठी बहीण, आमची मम्मी, आमची मावशी, ते अशीच आम्ही आलोय मित्र. इथं सगळ्यांची रेस लावली आम्ही. आम्ही पोहोचलोय, फक्त थोडं वरती चढायचं आपल्याला. मित्रांनो, खूप दम लागलाय. पाहू शकता. आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. दुःख झालंय म्हणून नीट काय दिसत नाहीये, पण जेवढं दिसतं तेवढं तुम्हाला दाखवलं. आता डायरेक्ट आपण जाऊ. तिथून असा रोड जातो, म्हणजे इथून गाड्या येऊ शकतात थोडे,
आपण मग तिकडून डायरेक्ट म्हणजे हायवे तसा रोड आहे तर सगळे बाहेर चाललेत आम्ही पण चाललोय. मेरा नाम है आरोही. हमारा कॅमेरामॅन तो आपला कॅमेरामॅन आहे आणि आपल्या याच्यात अजून एक टीम ऍड झाली आहे. ती एखाद्या व्हिडिओ मध्ये दिसत नाही व अजून आपले एक मित्र आहे पण तो सध्या आला नाहीये. दोन मित्र कुठे चाललो आहे गाइस? तिथं झुला आहे, झुला. गाइस मैं कॅमेरामॅन हूं. ती काय कॅमेरामॅन आहे. तर जेव्हा आमचं चॅलेंज बिलेन असं तर कॅमेराचे रोल ही करते. तर सगळे चालले तर आपण तिकडे जाऊन भेटू कारण मग ब्लॉग जास्त मोठा झाला नाही पाहिजे. तर मित्रांनो आपला थोडासा रस्ता कव्हर झालेला आहे पण त्या बाजूने पण रस्ता आहे आणि इथून पण रस्ता आहे पण मी इथं थोडंसं काम चाललेलं आहे म्हणून तिकडे गाय असल्याने आम्ही इकडून गेलोय. ते एक पॉप्युलर आहे म्हणून इथं एवढे असे लोक येत राहतात. अजून शनिवार असले बहुतेकच लोक येतील पण जर रविवार असेल तर मात्र इथं आपल्याला राहायला काही जागा म्हणजे इथं हॉटेल बिटेल नाही आहे. आपली मंडळी आखी वरती चढते. व्हिडिओ काढायचे जर तुम्हाला व्लॉगिंग आणि रील्स असे काय काढायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. आता आपण इकडून जाऊ. चला चला आपला कॅमेरामॅन पण चालला हळूहळू. आपण जाऊ हळूहळू. तर आलो फायनली. हा चिखल आहे तर आपली आखी मंडळी आपल्याला भेटली आहे. आपली दीदी पण आहे आपली सायली दीदी. तर ही ब्लॉग मध्ये येत नाही कारण ही आम्हाला ब्लॉगची आयडिया सांगते का पण आम्ही तिचे ब्लॉगची आयडिया फॉलो नाही करत. आमची आत्या आणि ही बघा ही मुलगी ना ही मुलगी आपला कॅमेरामॅन म्हणजे कसं आये पप्पा किती वाजले. आपली मम्मी पण आहे. मम्मी कविता मामी आणि सौची मम्मी पण आहे. माझी मम्मी या बायांमध्ये थोडीशी मजाक मस्ती चाललेली असते पण आपण थोडं शेवटून जाऊ कारण आपली आखी मंडळी मागे हे चाललंय थोडं हळूहळू. पडू नको. इथं धुक्का असल्याने आपला कॅमेरा थोडा हे होतोय. 2 मिनिटं कॅमेरा खाली फोटो काढूया मम्मीच्या. चालेल तर फोटो काढायचे म्हणून तर वरती जाऊन रोडावर आपलं तुम्हाला भारी आहे. तर आम्ही आलेलो ऑलरेडी म्हणजे आता पोहोचलोय रोडावर. काके तिकडून चालले आहेत आणि इकडं हा रोड आहे तुम्ही इथे येऊ शकता. तर तुम्हाला हे अजून समजलं नसेल तर पुढे चला मी तुम्हाला अख्खा इथले समजून सांगतो. इथून तुम्ही सायकलिंग स्कूटी असे काय आणू शकता कोण शिकायचे असेल तर पण मात्र रविवारी तुम्ही नाही आणू शकत. इथं ठिकाणावर बघा एक जागा दाखवतो तुला. तिकडची मशीन आहे. मित्रांनो थोडासा कॅमेरा. इथे एक मोठा टावर आहे. तिथं माणसं बसेल आहे. हा ती कारण लोक इथं पिकनिक साठी येतात. वरती एक टेकडी पण सध्या दुःख असल्याने तुम्हाला मी दाखवू नाही शकत कारण काय दिसतच नाहीये. तू असा वागणार असशील तर तिकडून वॅगनार येते.
आता तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे ती तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे. ती मात्र आहे 2 मिनिट. रस्ते मंडळी चालली मागून काकडी खात कारण सगळ्यांचा उपवास आहे. तर इथे ना लोकांनी झाडं लावले आहेत कारण ना हा स्पॉट जरा हिरवागार दिसला पाहिजे आणि मोठे मोठे झाडे पाहिजे. तर इकडे एक टेकडी मोठी, तर खड्डा बी आहे. मासी चला. तर मित्रांनो इथं मासे आहे ते बघायला जाऊ शकतो आपण. कारण ते असं ओपन आहे, या मुलाचं ऐकू नका कारण त्याच्याहून जास्त मी इथे येतो कारण याला लागतं कारण आहे का नाही. तर आपल्या ब्लॉग मध्ये बहुतेक लोक आले असतील, बघू शकतात. ते आमच्यावर हसले. तर तुम्हाला आता इथून मासे दाखवतो. पाहू शकता इथं मासे आहेत. झूम कर, तुम्हाला दिसणार नाही. तिथं ते तिथं मासे आहे. हे बा खूप फिरत आहे. इथून हे पाणी असं डोंगरावरून येतं, असं डोंगरावरून पाणी येऊन ते तळ जातं. चला. इथे झाडे लावलेले पण लोकांनी तर खूप कचरा केलाय आणि इथे खूप काजूचे झाड आहेत. या बाजूला अख्खे झाडे लावले लोकांनी कारण आपला परिसर अख्खा हिरवागार दिसला पाहिजे. तर पूर्ण रोड असा आहे. गाडी आली मागून फुल फास्ट कारण लोक इथून फुल फास्ट चालवतात कारण रोड एकदम सरळ आहे. इथून खड्डे असे खूप ठिकाणी आहे ना असं ठेवलंय का कारण ते पाणी असं रोडावर नाही आलं पाहिजे, सीधं डायरेक्ट तिकडे झालं पाहिजे. आणि खड्डे पण आहेत कारण लोक असे गाडी चालवतात किंवा तर असे खड्डे तेवढे मोठे मोठे. तिथला स्पॉट कुठं भारी आहे. वाव, पाहू शकता इथं पण आहे स्पॉट कडा भारी. इथं मासे बी असतात. तर तिथं आहे. तर जाऊ सीधा मिळू आपण आता. थोडं पुढे मिळू कारण आपल्याला ब्लॉग मोठा नाही पाहिजे. आता हे बी पार देवीलाच गेले तिथे रिक्षावाले. तर मी भेटू थोडं पुढे. जेव्हा असे स्पॉट येत राहतील तर मी तुम्हाला कळवत राहील. समोर पण एक झाडाच्या खाली असं नदी जसं वाहतं. सध्या इथं मला माहिती आहे पाणी नसेल, बहुतेक थोडं पाणी आहे इथे. इथून असं ते पाणी जाऊन तर या तळ्यात हे होतं आणि इथं असे लोक आहेत ना असे एन्जॉय करायला येतात. पण आम्ही चाललो आहे देवीच्या दर्शनाला कारण नवरात्रीत लोक जातात देवीचे दर्शन करायला. काही लोक 9 दिवस असे मंदिरात फिरतात. तर जाऊ थोडं पुढे आणि एवढे तळ आहे पूर्ण. तुम्ही एन्जॉय घ्या. तळ आहे इथं. खड्डे इथं पावसाळ्यात खूप खड्डे होतात म्हणून आपण थोडा फास्ट जाऊ. खूप गाड्या बी आहे. असे ठिकाण तुम्हाला इथेच मिळेल पण इथे असं तळ्याचं हे आणि जर तुम्हाला असे नद्या समजा असे नाले थोडे म्हणजे एकदम असे एन्जॉय करायचं असेल ना तर तुम्ही इथे येऊ शकतात. व इथं समोर पण एक नाला जसा आहे. नाला म्हणजे पाणी असे डोंगरावरून वाहत येतं आणि ते तळ्यात मिळतं.
तर इथं चिंचेचं झाड आहे. सध्या इथं चिंच नाहीये. बघू शकता तुम्ही मित्रांनो, मी हा व्हिडिओ का बनवतोय तर कारण तुम्हाला अशा ठिकाणाचा जरा नॉलेज यायला पाहिजे. नॉलेज म्हणजे तुम्ही पण अशा ठिकाणी पोहायला यायला पाहिजे. आणि इथं बहुतेक शाळेची सहल इकडे येते. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, आमची पण सहल इथं आलेली. तर आम्ही या ठिकाणी पोहत होतो. तेव्हा इथं एवढं पाणी नव्हतं. तिथून तर आम्ही इथं उडी मारायचं. इथं एवढे वाटत नाही, दगड आहेत पण खोल पण तेवढे आहे. असा नाला वाहत येतो. हा वाटतं इथला नाला आहे, तिकडून डोंगरावरून येणारा थोडा मोठा आहे. तिथं पण असं थोडं तळ्यासारखं आहे. म्हणजे पिकनिक आली होती तिथं. पिकनिक आलेली आम्हाला तिथं आंघोळीला सांगितलेलं. तो इथे नारळाचे झाड, खजूरचे झाड खूप आहे. तिथं माणसं बसले बी आहे, एन्जॉय करतात. कारण लोक इथे एन्जॉय करायला येतात. आम्ही चालत आलोय कारण देवीच्या दर्शनाला चालत आम्ही आलोय. आपला मी या मुलाला का घेतलं हा महिना आहे हा वाला, कारण कॉमेडी खूप आहे ना आपल्या व्हिडिओ मध्ये. कॉमेडी पण झाली पाहिजे थोडीशी. आणि तुम्हाला एक परत सांगतो, आपल्या बाबूभाईचा चॅनल आहे, तुम्ही पण त्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. त्याला तुझ्या चॅनलचं नाव सांग. आता सांगतो तुला. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकेल तर तुम्ही बघू. इथे गाय आहे ते असतात. थोडं आपण पुढे जाऊ पण खूप मागे आलोय आपण. तर इथं पण तो स्पॉट आहे. इथं तुम्ही भिजायला इथं खोल आहे. जाऊ. हे छोटासा नाला आहे, तुम्ही याच्यात बसून एन्जॉय करू शकता. अजून थोडासा लांब जायचंय. आपला ब्लॉग थोडा मोठा राहील. तर तुम्हाला कसं यायचं मी तुम्हाला सांगेल या ब्लॉग मध्ये. इथलं स्पॉट तर तुम्ही नाशिकवरून तुम्ही बस घेऊन इगतपुरी शहरात येऊ शकता. हो तिथून रिक्षा पकडून तुम्ही इकडे येऊ शकता. हो तुम्ही मुंबईवरून येत असाल ना तुम्ही तर तिथून तुम्ही कसारा या ठिकाणी जा रिक्षा काढून. ते रिक्षात हो काकू अरे इथं डबल आपल्याला एक स्पॉट भेटला आहे. तुम्ही इथे पण फिरू शकता. इथून पण असं तिकडून येऊ तो हे पाणी इकडे येतं आणि या साईडला येतं ते पाणी. काय भारी स्पॉट आहे आंघोळीला. तुम्ही पण इथे येऊ शकता किंवा भिजायला तुमची एन्जॉय करण्यासाठी. तर आपण थोडं पुढे जाऊ कारण खूप मागे राहिलोय आपण. इथे पण तसं डोंगर आहे व तुम्हाला सांगतो तिथं दुःख आहे म्हणून दिसत नाही, पण मग आपल्याला त्या ठिकाणी जायचंय. खूप मजा येईल तिकडं आपल्याला. कारण तिथे देवी आहे आणि तुम्हाला पण देवीचं आम्ही दर्शन करू. असाच रोड आहे. आपण या रोडने जायचंय आता. तर आता मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की पुढं काय आहे. समोरून गाडी आली म्हणून आपण या बाजूला येऊ. तर आपण आता तुम्हाला एक दाखवतो. इथून बघा, इथून असाच नाला आहे. इथं थोडं गाडी येते म्हणून आम्ही साईडने चाललोय.
आता भेटू थोडं पुढे जाऊन. सध्या असं निसर्ग तर आपण जाऊ थोडं पुढे तर डबल जाऊ पुढे आणि तुम्हाला दाखवू. तर आता इथून चढायचं आता वरती. इथून चढून त्या डोंगराच्या इथं जायचं आहे कारण ती देवी तिथंच आहे. ते बघा त्या स्पॉटवर आहे. तिथं आपल्याला तिथपर्यंत चालत जायचं आहे. तर आता चालत जाऊ आणि सीधा त्या देवीच्या इथं भेटू. तुम्हाला ट्रेकिंग किंवा रनिंग किंवा काय करायचं असेल तर इथे येऊ शकता. आणि ना आपण आता भेटू थोड्या वेळाने. तर जाऊ. तर इथून आता फक्त चढायचा रस्ता आहे आणि तिथं आपल्याला जायचं आहे. ह्या बाजूला डोंगर आहे आणि ह्या बाजूला डोंगर आहे. तर सगळे जमलेत खूप, फक्त हा नाही दमला. आणि सगळे एक्साइटेड आहे वरती जायला. इथून गाडी चढायला पण थोडासा वेळ लागतो कारण ते चढायचा रस्ता आहे. पण जी गाडी जास्त चढत नाही ती तिथं चढूच शकत नाही. तर सगळे गेलेत आणि मागून आखे येत आहे. तर इथून आपल्याला जायचं आहे. तर जाऊ. तर डबल इथं असे स्पॉट आलेले जंगलाचे. भाऊ राम राम. गाड्या पण नाही चढत कारण चढायला तेवढं आहे. हा इथं ना वाघांची किंवा बिबट्यांची भीती आहे. तर जेव्हा येसाल तेव्हा संध्याकाळच्या आत या किंवा संध्याकाळी येऊ शकता. पण रात्रीच्या टायमाला इथं येण्यात थोडा खतरा आहे. त्या बाजूला घनदाट जंगल, इकडे पण नाही तसं. आंब्याचं झाड. तर मंदिर थोडंशा अंतरावर आहे. थोडी वाट बघू, दम लागले. वरती आवाज येतोय म्हणजे चालू आहे आपलं. हे काय, आम्ही मधल्या रस्त्यावर बसलोय. व्ह्यू बघू शकतो. गाडी आली. तर हा व्ह्यू तिकडून गाडी येण्याचा आवाज येतोय. आवाज नाही आधी गाडी आली. मित्रांनो आम्ही बसलो आणि तिकडून गाडी आली. माफिया एवढं चढायला हे खूप पाय दुखू राहिले. तर असं म्हणतात इथं दगड फेकून आपली विष मागू शकतो. तर आपण दगड घेतलाय आणि थोडी विष मागू आणि फेकू. तर फेकली तर एवढे दगड जमा झाले. आता
आता डायरेक्ट चालत पळत जाऊ आपण डायरेक्ट वरती. खूप मोठा ब्लॉग झालाय आपला. अर्ध्या घंट्याचं असलच डबल झाला. आम्ही डबल थोडा वेळ थांबलोय. मरे बसा गाडी आली. हे बावनी आम्ही बसतोय नाही नेमक्या गाड्या येत आहे. गाडी गेली. डबल बसू आपण. अंदर मागून आम्हाला वाटलं गाडी आली का. उतारे नेईल का कधी पण. उतारे नेईल. चल बाबू आजी ते गेले. चला तर मित्रांनो आपलं मंदिर आलंय. ते मंदिर आहे तर गाडी आली. ते मंदिर आलं. ते याच्यामध्ये सर्व मंदिर आहे. मंदिर आलं तर आलं फायनल मंदिर. अंडर आता मंदिरच्या पायथ्याशी जाऊन तुम्हाला दाखवतो. तो पाहू शकता इथून सर्व व्ह्यू दिसतोय. वरती आपलं मंदिर आहे. गाण्याचा आवाज द्यायचा असेल तर थोडा रस्ता बाकी. थोडा म्हणजे फक्त थोडासा बाकी आहे. तर जातो आणि बघावं लागेल गर्दी आहे की नाही. तर जातो आणि दर्शन घेऊन येतो. पण त्यासोबत मी तुम्हाला दाखवतो की आतमध्ये कसं आहे. मध्ये मध्ये देव येत राहतात. तर इथं देव आले. तर इथं देव आहे. तर आपण पाय पडू थोड्या वेळाने. गर्दी म्हणून फायनली आपलं मंदिर आलंय. तर इथून पूजेचं सामान घेऊ आणि पुढे जाऊ. तर आपण आलोय खाली. तिथे आवाज असलेले ब्लॉग नाही बनला. तिथे आपले शिवलिंग. तर तिथे पण तुम्ही दर्शन करून घ्या. तर तुम्ही नक्कीच आपल्या शंकराच्या पिंडीचं इथं दर्शन घ्या. फायनली आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुमचं पण दर्शन झालं असेल तर नक्कीच कमेंट करा. बाय.